चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कर्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्ध जीव दरार्थावतारम कलंकंक तेजोधिकामोदिवक्रम खलाणी शवादा पनोदार्ह दक्षं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लम ब्रह्म विचार सार परमं माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जाड्यंगकारा पहा अस्ते साटिकं मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदा नीलाम्बुधश्यामलकोमलाङ्गं सीता समरोह पितवाम भाग
पाणो महासायत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी श्री राम तेरा जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम तेरा 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 जय जय राम अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राम राजा राम 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 सीता राम 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 शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी झिजो देह माझा तपोवाल्मिकी मी विठ्ठला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू गाथारूपी पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आणि सर्वांच्या परिचित असलेला अभंग आजच्या कीर्तन निरूपणा करता निवडला विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी सर्वात प्रथम अभंगाचा भावार्थ थोडक्यामध्ये आपण पाहू। तर या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात? तुकोबाराय म्हणतात, बाबा रे
आलाय ना तुम्ही जन्माला, मग जन्माला आल्याच्या नंतर काय करा, तर या देशामध्ये जे काही पाखंडी आहेत, जे काही पापी आहेत, जे काही दुष्ट लोक आहेत, त्याचं काय करा, खंडन करा आणि धर्माचं पालन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. समाजाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराय एवढंच करायचं का, धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं, एवढंच करायचं का? तुकोबाराय म्हटले नाही, आणखी काय करायचं, तर ज्या भगवंताने एवढा अनमोल किमतीचा नरदेह दिला, त्या भगवंताच्या नामाचं महत्त्व वाढवायचं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि मग हे करत असताना एखादा व्यक्ती जर तुम्हाला आडवा आला ना, तर मग काय करायचं, त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि मग परमार्थ करत असताना तुकोबाराय म्हणतात की नाही भीड भाड. तुका म्हणे साना थोर. हा झाला अभंगाचा भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अभंगाचं पूर्ण विस्तृत चिंतन आपल्याला पाहायचंय, पण ज्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आहे तिथला अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान परमात्मा. भगवंताची सत्ता कशी आहे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. त्या भगवंताची सत्ता आगाध आहे. त्या भगवंताच्या सत्तेशिवाय दादा वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिले अनंता मग कोठे. किंवा एका अभंगामध्ये, एका गीतामध्ये वर्णन करतात, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळासी सर्व पसारा. आभाळाचा मग दे आकारा, तुझ्या घटांच्या उतरडीला नसे अंत ना पार. तू वेडा सत्तेनं सकळ साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं दादा आपल्या या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले. त्यामध्ये प्रेमाची मूर्ती माझे नामदेव राय, ज्ञानाचं भंडार म्हणजे ज्ञानोबा राय, शांतीचे सागर नाथ बाबा, ज्यांनी कर्माला प्राधान्य द्या, कर्म हेच ईश्वर आहे अशी जगाला शिकवण देणारे श्री संत सावता महाराज, ज्यांच्या हळ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता असे श्री संत चोखोबा राय, आणि ज्यांनी ज्ञानाच्या दोरीनं भगवंताला धरलं आणि हृदयामध्ये स्थान दिलं अशा श्री संत जनाबाई. असे अनेक थोर संत या मातीमध्ये होऊन गेली दादा. मग सर्व संतांच्या साधू संतांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेली आजची आपली ही कीर्तन रूपी सेवा. मग कार्यक्रम किमी निमित्ताने आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आंतरवाली सराटी येथील जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निमित्त आपल्या सर्व गावकऱ्यांनी मिळून अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन केलं महाराज. आता सांगायचं झालं, सप्ताह असला तर सप्ताहामध्ये आपण नियोजन करतो त्यात संशय नाही, पण एका दिवसाचा कार्यक्रम म्हटलं की एवढं नियोजन बघायला मिळत नाही. पण खरंच कौतुक करण्या एवढं सुंदर उत्कृष्ट नियोजन त्या ठिकाणी तुम्ही केलं. म्हणून सर्व गावकरी मंडळी असतील, तसेच हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खोटे असतील, सर्वांचे मी अंतःकरणापासून धन्यवाद मानते. उपोषण करते महादेव बाप्पा शेळके, दत्ता खोटे, रवी करंडे आणि ज्ञानेश्वर नांदे यांच्याकरता एकदा जोरदार टाळे वाजवा. त्यांना देखील द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत.
म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे अंतःकरणापासून धन्यवाद मानते। आणि तसेच ज्यांच्यामुळे आज मी या नारदाच्या गादीवर उभी आहे, ज्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, अशी माझे गुरुवर्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सो भागवताचार्य कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील, त्यांचे देखील धन्यवाद मानते आणि माझ्या सेवेकडे वळते। विठ्ठल 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 विठ्ठल। आता उपोषणानिमित्त आपलं कीर्तन आहे महाराज, आणि मनोज जरांगे पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर महाराज गेले 4-5 दिवसापूर्वी या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील हे नाव माहीत सुद्धा नव्हतं। माहीत होतं का? नव्हतं माहीत। परंतु आज प्रत्येक नेत्याच्या तोंडामध्ये, प्रत्येक पुढाऱ्याच्या तोंडामध्ये किंवा या आरक्षणाला उभे राहिलेल्या सर्व तरुणांच्या तोंडामध्ये आज मनोज जरांगे पाटलांचं नाव आहे। 1 सप्टेंबरला आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार झाला, परंतु तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील मागे हटले नाही। त्यांनी त्यांचं उपोषण चालूच ठेवलं। म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द देखील कमी पडतात। महाराज अहो गेले 5 दिवस झाले मनोज जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो। आता सांगायचं झालं, आपल्याला 1 दिवस जेवणाचं ताट उशिरा आलं तर आपण बायकोला तांब्या फेकून मारतो। पुरुष मंडळ मारतो का नाही? थोडं सुद्धा कमी जास्त आपल्याला जमत नाही। परंतु मनोज जरांगे पाटील गेले 5 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा। त्यांची आई त्यांच्याकडे नारळाचं पाणी घेऊन गेली, परंतु त्यांनी एका शब्दामध्ये उत्तर दिलं, म्हणे तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाला माझ्या जवळ आणू नका। का? कारण मी अगोदर समाजाचा आहे आणि नंतर मी माझ्या कुटुंबाचा आहे। मी एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईन दादा, अरे समाजासाठी जगणारी माणसं खूप कमी आहेत हो, खूप कमी आहेत। पैसा देऊन काम करणारी लोक किती भेटतील आपल्याला, परंतु या समाजासाठी जगणारी माणसं खूप कमी आहेत। आणि मनोज जरांगे पाटील अशा माणसाची आज या महाराष्ट्राला, या समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे। याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की आजच्या या काळातले छत्रपती शिवाजी महाराज, आजच्या या काळातले धर्मवीर संभाजी महाराज, आजच्या या काळातले भगतसिंग जर कोण असतील तर ते मनोज जरांगे पाटील आहेत। म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं सुद्धा कमी आहे। त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देते आणि आपल्या अभंगाकडे मी वळते। तर आपला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडला। परंतु प्रत्येक कीर्तनामध्ये मी आवर्जून सांगत असते दादा, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, ती माती, हा देश अतिशय पवित्र आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। कारण या मातीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले, या देशाला धन्यता दिली, अनेक लोकांनी धन्यता दिली। मग देश कसा आहे हा, तर एका गीतामध्ये वर्णन करतात, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। अनेक जण या देशाचं वेगवेगळ्या प्रमाणे वर्णन करतात। एकदा स्वामी विवेकानंद दुसऱ्या देशामध्ये व्याख्याना करता गेले। मग गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी प्रश्न विचारला, स्वामीजी कहाँ से आए हो आप? तेव्हा स्वामीजींनी काय उत्तर दिलं, ए प्रीत जहाँ की रीत सदा में गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की वाह सुनाता हूँ, काले गोरे का भेद नहीं। त्यांनी उत्तर दिलं, अरे त्यांनी उत्तर दिलं की आमच्या देशामध्ये हा काळा हा गोरा असा भेदभाव केला जात नाही। काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है।
शब्दामध्ये उत्तर दिलं, रे आमच्या देशामध्ये नदीला माता मानलं जातं आणि दगडाला सुद्धा देव मानलं जातं. असा पवित्र आमचा भारत देश आहे आणि त्या देशाहून मी आलोय. मग अनेक जण या देशाचं वर्णन करतात किंवा धन्य ही भारतवर्ष, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती. मग त्या देशामध्ये आपला जन्म झाला, आपल्याला सुद्धा धन्यता दिली महाराज. विठ्ठल 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 तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबारायांचा अभंग सेवे करता निवडला. तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करा, पाखंडाचं खंडन करा. पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की मग धर्माचं पालन कुणी केलं, धर्म म्हणजे काय, पाखंडाचं खंडन कुणी केलं. तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 व्यक्तीचे नाव समोर येतात. क्रमांक पहिला भगवंत, क्रमांक दुसरा संत आणि तिसरा क्रमांक आहे की या भूमीमध्ये असे कितीतरी व्यक्तिमत्व होऊन गेले महाराज की त्यांनी धर्म जपला, धर्माने जगले, नीतीने जगले. मग ते व्यक्ती कोणते, तर अनेक व्यक्ती या भूमीमध्ये होऊन गेले. मग सर्वात प्रथम भगवंताचं आपण थोडक्यामध्ये पाहू. तर भगवंताने धर्माचं पालन केलं. कसं केलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, धर्मावर संकट येतं, त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेतो किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला साधू संतांना त्रास होतो, त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेतो. आणि भगवंताने आपल्या या देशामध्ये, या भारत मातेमध्ये जन्म घेतला, अवतार घेतला. का, कारण बघा तुम्ही, आता दुसऱ्या देशाला माता ही पदवी आहे का हो? आपण म्हणतो का अमेरिका माता, म्हणतो का पुरुष मंडळ? नाही म्हणत. कारण माता ही पदवी फक्त आपल्या भारत देशाला आहे, म्हणून आपण काय म्हणतो, भारत माता. म्हणून भगवंताने या देशामध्ये अवतार घेतला. आता दुसरा क्रमांक आहे संत. मग संत सुद्धा अवतार घेतात, पण कशा करता, जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारे. मग दोघांचं कार्य एकच आहे की तुमच्या आमच्या कल्याणाकरता दोघ जण जन्म घेतात, पण दोघांच्या कार्यामध्ये थोडा फरक आपल्याला दिसून येतो. मग कोणता फरक दिसून येतो, भगवंताने जन्म घेतला तर भगवंत काय करतात हो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भगवंत भक्ताला पायाजवळ जागा देतात आणि दुर्जनाचा संहार करतात. पण आमचे संत मंडळी दुर्जनाला सुद्धा पायाजवळच जागा देतात. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असं कसं बोलता, पण उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. बघा, वाल्ह्या कोळी आपल्या सर्वांना माहित आहे. त्या वाल्ह्या कोळ्याने एवढा पाप केलं, एवढा पाप केलं, मोहरी एवढ्या खड्याने 7 रांजणं भरली, एवढी माणसं त्या वाल्ह्यानं मारली. दादा, एवढा पाप केलं, मग आता याचा उद्धार कसा होणार? तेव्हा भगवंताला काळजी पडली आणि भगवंताने नारद मुनींना वाल्ह्याकडे पाठवलं. नारद मुनी वाल्ह्याकडे आले, कारण स्वतः भगवंत गेले असते तर काय केलं असतं, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भगवंत गेले असते तर भगवंताने वाल्ह्याला मारून टाकलं असतं, म्हणून संताला पाठवलं. मग संत त्या ठिकाणी गेले. कोण गेलं? नारद मुनी. वाल्ह्याजवळ गेले, वाल्ह्याचा दृष्टपणा काढला आणि त्याला वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनवलं. मग ते वाल्मिक ऋषी, त्या वाल्मिक ऋषींनी राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. दादा, अरे जसं लिहिलं तसं देवाला सुद्धा वागावं लागलं. हा कशाचा परिणाम आहे? तर संताच्या संगतीचा परिणाम आहे. मग सांगायचं मला की संत दुर्जनाचा सुद्धा उद्धारच करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, संतांबद्दल जर बोलायचं झालं, या जगाने संतांना किती जरी त्रास दिला तरी आमचे संत जगावर उपकारच करतात. का? कारण उपकारासाठी त्यांचा जन्म झाला. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, किंवा बुडते हे जल न देखवे डोळा, बुडते हे जल न देखवे डोळा, बुडते हे जल न देखवे डोळा, बुडते हे जल
जगाच्या कल्याणाकरता संत अवतार घेतात. महाराज मी सांगत होते की जगाने किती जरी त्रास दिला तरी संत जगावर दयाच करतात. माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनातला अगदी उत्कृष्ट प्रसंग, अगदी हृदयाला पाझर फोडणारा प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन. बघा, माय बापा विना पोरकी झालेली ही 4 भावंड दादा. एखाद्या वेळेला जर आई लेकराला घरी ठेवून गेली तर ते लेकरू पोरकं झाल्यासारखं दिसतं महाराज. मग ज्याचे कायमचे मायबाप निघून गेले असतील त्याची काय अवस्था असेल हो. त्यामध्ये समाजानं केलेला छळ प्रत्येक जण या 4 भावंडाकडे तुच्छ नजरेनं पाहत होता दादा. आणि स्वतःला शहाणी समजणारी माणसं तर संन्यासाच्या कार्ट्या म्हणून हिणवत होती. एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. माझ्या माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता. पण नवल वाटेल नियतीचा खेळ पाहणाऱ्या यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती दादा. पण ऐका, अरे पोटातल्या आगीला काळ वेळ परिस्थिती कसलंही भान राहत नाही हो. या लेकरांनी, या चिमुकल्या भावंडांनी 4 दिवस बिना अन्न पाण्याचे घालवले. परंतु 5व्या दिवशी जगाच्या माऊलींना भावंडाच्या पोटातली आग बघवेना. आणि जगाच्या माऊलीने हातामध्ये झोळी घेतली आणि माझी जगाची माऊली पुन्हा आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमल अंतकरणाच्या स्त्रिया भरभरून भिक्षा देई. कुणी पतीची नजर चुकून भिक्षा देई तर कुणी सासूची नजर चुकून भिक्षा देई. तर त्यामध्ये कुणी माय बापांची उपेक्षा करणाऱ्या शब्दांनी माऊलींचा अपमान करी. माऊलींकडे करड्या नजरेने पाही तर माऊलींना कुणी पुटपुटत तोंडामध्ये शिव्या देई. ही सर्व प्रकारची भिक्षा घेऊन माऊली सिद्ध बेटाकडे निघाले. इंद्रायणी मातेजवळ आले. दोन्ही हात जोडले. अंतकरण गहिवरून आलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. कसं बस स्वतःला सावरत मुठींनी डोळे पुसत माऊली पुढे निघाले. महाराज तेवढ्यात कुणीतरी माऊलींची झोळी ओढली. मागे वळून पाहिलं तर आळंदीतील मुले ज्ञान्या म्हणून माऊलींना चिडवत होते. पण त्या झोळीतील पीठ खाली सांडू नये म्हणून माझ्या माऊलींचा जीव तळमळत होता. कासा बीस प्राण मन तळमळी, कासा बीस प्राण मन तळमळी, कासा बीस प्राण मन तळमळी, कासा बीस प्राण मन तळमळी. झोळीतील पीठ खाली सांडतंय की काय याकरता माऊलींचा प्राण तळमळत होता. कशी बशी मुलांच्या तावडीतून झोळी वाचवली तर तेवढ्यामध्ये पायात जोडे घातलेला, धिप्पाड देहाचा, शेंडी वाढलेली, मिशाचे आकडे काढलेला विसोबासाठी माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता ऐका, जगाचा घाम पुसणारे माऊली, परंतु माऊलींना सुद्धा दरदरून घाम सुटला दादा. का? मनामध्ये विचार केला, अरे या लेकरांपासून झोळी वाचवली पण या विसोबा चाट्यापासून झोळी वाचवावी कशी, करावं काय? तेवढ्यामध्ये विसोबा चाटी बोलायला लागला, अरे संन्यासाच्या करट्या, अरे तुझं तोंड जरी पाहिलं तरी आमचा दिवस खराब जातोय. रोज सकाळी सकाळी भिक्षेचं निमित्त करून तुमचं तोंड दाखवायला आळंदीमध्ये येता. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? अरे माय बापासारखे तुम्ही सुद्धा पापी आहात. तुम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. माऊली म्हणतात, आम्ही असं कोणतं पाप केलं की आम्हाला जगण्याचा अधिकार नाही? पण समोरच्या व्यक्तीला विरोध करावा कुणाच्या बळावर, कशाच्या आधारावर? अरे मायबाप नाहीत आपल्याला, काय बोलावं? तेवढ्यात विसोबा चाटी म्हटला, ज्ञान्या अरे थांब, आज तुला अशी अद्दल घडवतो की आळंदीमध्ये पाय ठेवण्याचं धाडस तुझं झालं नाही पाहिजे. असं म्हणून माऊलींच्या काखेतली झोळी ओढली. होतं नव्हतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं दादा. बरं आता एवढ्यावर थांबावं ना, एवढ्यावर पण थांबला नाही. ते मातीमध्ये मिसळलेलं पीठ पायाने तुडवलं आणि मोठमोठ्याने हसू लागला. म्हणू लागला, संन्यासाच्या कार्ट्याला सुद्धा भूक लागते म्हणे, असं म्हणून हसू लागला. माऊली रडत रडत सिद्ध बेटाकडे गेले. आता इथून पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. मग यातून मला सांगायचं एवढं की ज्या विसोबा चाट्यानं माऊलींचा पदोपदी अपमान केला
तिरस्कार केला. महाराज खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही हो, पण तरी सुद्धा त्या विसोबा चाट्याचा विसोबा खेचर बनवला आणि ग्रंथामध्ये त्याला अजरामर केलं. निंद्य तेही वंद्य केले. नव्हे नव्हे जगाने एवढा त्रास दिला तरी सुद्धा ज्ञानोबराय पसायदानामध्ये वर्णन करतात. जय खळांची व्यंखटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. मग एवढं विशाल अंतकरण संताचं आहे. मग संतामध्ये आणि भगवंतामध्ये एवढा फरक आहे की संत दुर्जनाचा सुद्धा काय करतात, उद्धारच करतात. विठ्ठल 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 म्हणून संत धर्माचं पालन सुद्धा संत करतात. मग आता धर्माचं पालन संतांनीच करायचं का? नाही, तर धर्माचं पालन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला तो अधिकार आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे. प्रत्येकाला या ठिकाणी काय आहे, अधिकार आहे. मग पहिला क्रमांक आहे भगवंत, दुसरा क्रमांक आहे संत आणि तिसरा क्रमांक कोण आहे, तर मी अगोदर तुम्हाला सांगून गेले की असे कितीतरी व्यक्तिमत्व या जगामध्ये होऊन गेले की आज ते आपल्यामध्ये नाहीत, परंतु कीर्ती रूपाने ते आज आपल्यामध्ये आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, हे प्रत्येक जण त्या ठिकाणी आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु कीर्ती रूपाने ते आज आपल्यामध्येच आहेत. मग धर्माचं कार्य केलं माझ्या शिवाजी महाराजांनी. महाराज जगाच्या पाठीवरती 350 वर्षापूर्वी एवढं भयानक संकट या देशावरती आलं, एवढं मोठं संकट आलं. आया बहिणीच्या आबरू लुटल्या जात होत्या, भर रस्त्यावर गायी कापल्या जात होत्या, मंदिराची कळसा उद्ध्वस्त केली जात होती. मग आता कोण रोखणार हे वादळ, कोण रोखणार हे वादळ? मग त्यावेळी 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला की त्या दिवशी या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. या शिवनेरी गडावर सूर्य उगवला, या शिवनेरी गडावर सूर्य उगवला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ राजा जन्मला.
उभा राजा ग बसला घोडा राजा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी राजा ग धन धन थोराई शिवरायांची जिजाई धन धन थोराई शिवरायांची जिजाई अरे तुझी तर महाराष्ट्र बाळा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर राजाचं नाव शिवरायाचं नाव राजा दगडावर शिवरायाचं नाव गाजते गडियाच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते गडियाच्या दगडावर माझी जाऊने प्रिया हवी शिवाजीराज माझी जाऊने प्रिया हवी सुंदर शिवाजीराज माझी जाऊने प्रिया हवी सुंदर शिवाजीराज माझी जाऊने प्रिया हवी सुंदर शिवाजीराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी धर्म जपला माझ्या शिवाजी महाराजानं आणखी धर्म कुणी जपला तर धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्म जपला दादा कारण ज्यांना धर्मवीर पदवी आहे कुणी म्हणत असेल अरे संभाजी महाराजांनी धर्मासाठी काय केलं दादा अरे त्यांच्या एवढं समर्पण त्यांच्या एवढं बलिदान धर्मासाठी कुणीही दिलं नाही हो किती त्याग केला एवढा त्रास माझ्या संभाजी महाराजांना दिला औरंगजेबानं सांगितलं अरे तू धर्म सोड तू जर धर्म सोडला नाही तर तुझे डोळे काढण्यात येतील महाराज डोळे काढून घेतले हो पण धर्म सोडला नाही औरंगजेब म्हणतो संभा अरे धर्म सोड धर्म जर सोडला नाही तर तुझे दोन्ही पाय कापण्यात येतील महाराज दोन्ही पाय कापले पण धर्म सोडला नाही नव्हे नव्हे दोन्ही हात कापले पण धर्म सोडला नाही महाराज हो अंगाचे सालटे करून अंगावर मिठाचं पाणी करून टाकलं मिरचीची चोळण अंगाला केली किती असह्य वेदना त्यांना होत असतील एवढा त्रास सहन केला परंतु निमेषाला बळी गेले नाही धर्म त्यांनी सोडला नाही ज्यावेळी संभाजी महाराजांचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी अंतकाळाच्या वेळी संभाजी महाराजांचे शब्द आहेत संभाजी महाराज वडिलांना आवाज देतात म्हणजे शिवाजी महाराजांना आवाज देतात आबासाहेब अहो ऐका ना आबासाहेब आभाळाच्या डोळ्यानं तुम्ही आम्हाला पाहत असाल आभाळाच्या डोळ्यानं तुम्ही आम्हाला पाहत असाल पण तुमचं आभाळा एवढं रूप पाहिला आता हे डोळे शिल्लक राहिले नाहीत हो ज्यावेळी आग्र्याहून सुटका झाली त्यावेळी तुमच्या हातामध्ये हात देऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की काळजी करू नका मी सुखरूप घरी येईन परंतु आता तुमच्या हातामध्ये हात देण्याकरता ते हात सुद्धा शिल्लक राहिले नाहीत हो आबासाहेब म्हणून साथ घालायला आता ती जीभ सुद्धा शिल्लक राहिलेली नाही परंतु ऐका आबासाहेब देवाला मी एकच प्रार्थना करेन की देवा तुला जर मला जन्माला घालायचं असेल ना तर 100 वेळा जन्माला घाल पण शिवपुत्र म्हणूनच घाल संभाजी महाराजाचे शब्द आहेत संभाजी महाराज म्हणतात की माझा देह या सह्याद्रीसाठी या भारत मातेसाठी माझा देह जर उपयोगी येत असेल ना तर माझा एक जन्म काय माझे हजारो जन्म या देशासाठी मी कुर्बान करेन महाराज मग याला म्हणतात धर्म मग तो धर्म जपला संभाजी महाराजांनी नीतीने जगले धर्माने जगले धर्म त्यांनी सोडला नाही मग आणखी धर्म कोणी जपला बरं धर्म इतक्या वेळचा आपण पाहतो धर्म धर्म मग धर्म म्हणजे काय धर्माची व्याख्या तरी कोणती आहे तर साने गुरुजी सांगतात
खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी दयाला सर्व ही प्यारी कुणाला तुच्छ लेखा रे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून ते तुकोबाराय म्हणतात की साने गुरुजी म्हणतात धर्म म्हणजे काय तर जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम द्या, हाच खरा धर्म आहे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की बाबा रे तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा आणि पाखंडाचं खंडन करा. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. धर्माचे धर्माचं रक्षण करा. त्यामध्ये प्रामुख्याने आणखी 3 जण आहेत की त्यांनी धर्माचं पालन केलं. मग ते कोण आहेत तर संत महात्मे सांगतात 3 सजावत देश को सती संत वर शूर 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. सती संत आणि शूर या 3घांनी धर्माचं पालन केलं महाराज. आणि धर्माचं पालन हे त्यांनी केलंच पाहिजे. मग त्यामध्ये पहिला क्रमांक आमच्या माता मंडळींना दिला, पहिला क्रमांक मातेला दिला. मग मातेकडे कोणती जबाबदारी आहे तर आपल्या मुलावर चांगले संस्कार लावणं ही मातेची जबाबदारी आहे. तुम्ही म्हणाल ताई अहो संस्कार म्हणजे काय आणि संस्कार लावायचे कसे तर ऐका, ज्याप्रमाणे 5 वर्षाच्या ध्रुव बाळावरती लावल्या गेले तसे संस्कार असायला हवे. 5 वर्षाचा छोटासा ध्रुव बाळ तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये निघाला. समोरून नारद मुनी आले. विचारलं बाळा
अरे कुठे चालला? म्हणे महाराज तप करण्याकरता मी जंगलामध्ये जातोय. अरे 5 वर्षाचं वय तुझं, खेळण्या बागडण्याचं वय तुझं, आणि तू काय तप करणार? त्यावेळी त्या बालकानं काय उत्तर दिलं महाराज? त्या छोट्याशा 5 वर्षाच्या बालकानं उत्तर दिलं, हाच नेम आता न फिरे माघारी. हाच नेम आहे, हा नेम पूर्ण करायचा, आता मागे फिरायचं नाही. मग असे संस्कार आपले असले पाहिजे. ज्याप्रमाणे कयाधो मातेनं बाळ प्रल्हादावरती लावले. आता प्रल्हादाविषयी सांगायचं झालं तर राक्षस कुळामध्ये प्रल्हादाचा जन्म झाला, परंतु संताचा अवतार असल्यामुळे एवढं नामस्मरण केलं की सर्व भाव त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित केला. आणि एवढं नामस्मरण केलं, नारायण 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 समर्पित केला. मग असे संस्कार आपले असावे ज्याप्रमाणे कौशल्या मातेनं प्रभू रामचंद्रांवरती लावले. प्रभू रामचंद्रांच्या बालपणीचं वर्णन गीत रामायणामध्ये आलं की बालपणी प्रभू किती सुंदर होते, एवढे सुंदर होते महाराज. कौशल्या माता वर्णन करतात, सावळा ग रामचंद्र सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्यासी करिता संवाद हो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा लागतो. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. एवढं सुंदर प्रभूंचं वर्णन आलं. मग मी सांगत होते संस्कार कशावे असावे, तर ज्याप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांवरती लावले तसे संस्कार असावे. महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष लढले झडले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र प्रवास केला आणि 50 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये अवघा महाराष्ट्र जोडला. किती वर्षाच्या आयुष्यामध्ये? फक्त 50 वर्षाचं आयुष्य होतं. आता तुमचं आमचं सांगायचं झालं तर आपलं अख्खं आयुष्य निघून जातं दादा, पण आपल्याला घरातली 2 माणसं सुद्धा जोडता येत नाहीत. जोडता येतात का? नाही जोडता येत. परंतु माझ्या राजानं सर्वांना एकत्र आणलं. कधी जातीभेद केला नाही. हा हिंदू हा मुसलमान असा भेद त्यांनी कधी केला नाही. कारण जातीभेद तर तुम्ही आम्ही केला. भगवान हर किसी को इंसान बनाता है, भगवान हर किसी को इंसान बनाता है, लेकिन इंसान हर किसी को हिंदू व मुसलमान बनाता है. माझ्या राजानं कधी जातीभेद केला नाही. सर्वांना एकत्र आणलं आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. पण हे घडलं कशामुळे, कोणामुळे? मी प्रत्येक कीर्तनामध्ये आवर्जून सांगत असते दादा, अरे आज आपल्या गळ्यामध्ये टाळ, आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या भयावरती बुक्का, आपल्या कपाळावरती कुंकू, आपल्या दारामध्ये तुळस, आपल्या मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मग या शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम कुणी केलं?
आज जेवढ्या उत्साहामध्ये, जेवढ्या आनंदामध्ये आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, गावागावामध्ये, घराघरामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो, केलीच पाहिजे. परंतु त्याच बरोबर मासाहेब जिजाऊंची जयंती सुद्धा साजरी केली पाहिजे. कारण त्या युवानाला, त्या तरुणाला सामर्थ्यवान बनवण्याचं काम, बळकट बनवण्याचं काम हे मासाहेब जिजाऊंनी केलं दादा. म्हणून त्यांची सुद्धा जयंती आपण साजरी केली पाहिजे. काय संस्कार लावले होते त्यांनी? ज्या वेळेस जिजाबाई साहेब गरोदर होत्या, आता महिला मंडळ गरोदर असल्याच्या नंतर महिलांना डोहाळे लागतात, तेव्हा किल्लेदाराच्या पत्नीनं विचारलं, आई साहेब तुम्हाला काय डोहाळे लागले? तुम्हाला काही खावंसं वाटतं का? काही ल्यावंसं वाटतं का? अलंकार घालावेसे वाटतात का? सांगा ना. त्यावेळेस जिजाबाई साहेबांना उत्तर दिलं, बाई मला काही खावंसं वाटत नाही ग, काही ल्यावंसं वाटत नाही. मला काय वाटतं? आम्हासी वाटते वाघावर बैसावे. काय म्हटल्या? आम्हासी वाटते वाघावर बैसावे. आणि आताची जिजाऊ काय म्हणते हो महिला मंडळ? जाग्यात ना तुम्ही? आताची जिजाऊ काय म्हणते? आताची जिजाऊ म्हणते आम्हासी वाटते भिंतीचे पापुडे काढून खावी. बरोबर? कोळसे खावी, माती खावी. आपल्याला वाटतं आपला मुलगा चांगला असला पाहिजे, पण मला सांगा माती खाऊन, कोळसे खाऊन चांगला मुलगा जन्माला येतो का? नाही येत. मग देबरीच पोरं जन्माला येतात महाराज. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं एवढं, आपण बाळाला घडवतो आणि घडवत असताना म्हणतो बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं, सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं, बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. बस जरी पुढून ठोकली, बस जरी मागून ठोकली, मध्ये मात्र आपण सुखरूप राहायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या एकात पडायचं नसतं, कुणाच्या दोनात पडायचं नसतं, आपलं आपणच बघायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. हे शब्द बाळाच्या कानावर पडता बाळ ताटकन उठून उभं राहतं. नाईला म्हणतं का गाई, अगं बाळानं शिवाजी व्हायचं असतं ग, बाळानं शिवाजी व्हायचं असतं. पण त्या अगोदर बापाने शहाजी आणि आईनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्हायचं असतं. जिजाऊ व्हायचं तर कुठेतरी बाळ शिवाजी होईल. असे संस्कार आज आपण लावतो, पण चांगले संस्कार आपण लावले पाहिजे. मग संस्कार कसे लावायचे बघा, मी संस्कार कसे लावायचे तुम्हाला सांगून जाईन. बघा, आपण स्वयंपाक करत असताना आपला मुलगा जर शाळेतून आला तर त्याला म्हणायचं, बाळा तू हरिपाठाचं पुस्तक घे, तू समोर म्हण, मी तुझ्या मागे म्हणते. पण आपण तसं करतो का? नाही. आपण स्वयंपाक करत असताना टीव्ही चालू करतो आणि टीव्ही पुढे आपलं सगळं चालू असतं. मग सांगण्याचं तात्पर्य मला एवढं की चांगले संस्कार आपण आपल्या लेकरावरती लावले पाहिजे. कारण चांगले संस्कार जर लावले नाही तर लेकरं उन्मत्त जन्माला येतात. सुभाषितकार वर्णन करतात, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दरिद्रता. आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त बनतो, वडिलांच्या दोषाने मूर्ख बनतो, स्वतःच्या दोषाने दरिद्री बनतो आणि स्वतःच्या दोषाने दरिद्री बनतो. म्हणून चांगले संस्कार त्या ठिकाणी लावले पाहिजे. आता काही काही ठिकाणी एवढे उन्मत्त मुले पाहायला मिळतात महाराज. एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक पिंट्या राहायचा. मस्त अंगावरती पांढरे शुभ्र कपडे घालून, कपाळावर चंदन लावून, गळ्यात तुळशीची माळ घालून मस्त गावामध्ये वावरायचा. नव्हे तर रोज कीर्तनाला जायचा. एक सुद्धा कीर्तन त्याने सोडलं नाही, रोज कीर्तनाला जायचा. मग आता मुलगा कसाही असो, आईला मुलाचं काय असतं दादा? कौतुकच असतं. त्याची आई गावभर कौतुक करायची. ओ शांताबाई ऐका ना, माझा पिंट्या रोज कीर्तनाला जातो. ओ राधाक्का ऐका ना, माझा पिंट्या रोज कीर्तनाला जातो. अगं जातो रोज कीर्तनाला, पण करतो काय? महाराज पिंट्या रोज महाराजांच्या समोर बसतो. का? कारण महाराजांना खायला काय दिलं जातं? गुळ दिला जातो. तर पिंट्या रोज महाराजांच्या समोर जाऊन बसतो. महाराज रोज कडाकड गुळाचे खडे फोडतो. पण आता एक दिवस गुळ चिकट येतो.
चिकट गुळ कळतो ना तुम्हाला? चिकट गुळ आला, पिंट्याने गुळाचा खडा हातात घेतला, तोंडात टाकला, मग आता हात चिकट झाले, आता करावं काय? तो पिंट्या एवढा हुशार महाराज, एवढा उन्मत्त तो, त्यानं कीर्तनकार महाराजांच्या धोत्रालाच हात पुसले. म्हणजे एवढा विचित्र तो पिंट्या. मग एवढे उन्मत्त मुले जन्माला येतात कशामुळे? तर उन्मादो मातृदोषेनं, आईच्या दोषानं मुले उन्मत्त निघतात. मग त्या उलट मुले जर चांगले असतील तर सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आईच्या आणि वडिलांच्या पुण्याने मुले सात्विक बनतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग पहिली जबाबदारी मातेकडे आली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे महिला मंडळीचं काय आहे? कर्तव्य आहे. तर तो त्यांचा धर्म आहे आणि त्याचं पालन करणं हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. थोडा विचार केला महाराज तर एक माता काय करू शकत नाही. एके ठिकाणी वर्णन आलं, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ति महान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान. म्हणून पहिला क्रमांक मातेला, दुसरा क्रमांक आहे संत. पण आता संत म्हणायचं कुणाला? कारण खरा साधू ओळखणं कठीण आहे. तुम्ही आम्ही साधू कुणाला म्हणतो? हातभर ढेरी, ईदभर दाढी आणि तीचभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो. अरे दाढी वाढवून ढेरी वाढवून साधू होता येतं का? साधू कुणाला म्हणायचं? जे कारंजले गांजले तासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, देवतेथेची जाणावा. त्याला म्हणावं साधू. सर्वांना समभाव देतो त्याला म्हणावं साधू. बरं तुम्ही आम्ही महाराज कुणाला म्हणतो? अंगावर पांढरे कपडे घातले, कपाळावर चंदन लावलं, तुळशीची माळ गळ्यात घातली, झाला महाराज. महाराज व्हायला पैसे लागतात का पुरुष मंडळ? आता तुम्हाला सुद्धा महाराज होता येईल. महाराज व्हायला काही कष्ट लागतात का? अजिबात लागत नाहीत. पण संत सांगून जातात, तो वरी दिसायला जरी महाराज असला तरी सुद्धा त्याचा अंतरंग शुद्ध नसेल तर त्याला महाराज म्हणता येणार नाही. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे वरच्या रंगाला पाहू नका तुम्ही अंतरंग पहा. मग आता खरा साधू ओळखणं कठीण आहे, खरा महाराज ओळखणं सुद्धा कठीण आहे. पण खरा संत ओळखणं कठीण नाही दादा. कुणाला म्हणायचं संत? गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे त्यांना म्हणावं संत. तेची संत, तेची संत, तेची संत,
यांचा हित विठ्ठले किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृत स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी असं ज्यांचं नामस्मरण चालू आहे त्यांना म्हणावं संत. आणि त्या संतांनी काय केलं तर त्यांनी संस्कृती सांभाळली दादा. कारण संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते, आणि संस्कारच राहिले नसते तर मुले बिघडली असती. आणि त्या बिघडलेल्या मुलानं आपण कमवलेल्या पूर्ण प्रॉपर्टीचा नाश केला असता. मग आता रात्रंदिवस काबाड कष्ट करून कमवलेली संपत्ती अशी नष्ट होताना पाहिल्याच्या नंतर आपला काय झाला असता? आपला संताप झाला असता. आणि संतापानं मेल्यामुळे आपण सैतान झालो असतो, बरोबर. मग एवढा मोठा अनर्थ टळतोय कुणामुळे? संतामुळे. संत आहेत म्हणून संस्कृती टिकून आहे, आणि संस्कृती आहे म्हणून संस्कार आहेत. मग संतांचे उपकार आहेत आपल्यावरती. हा जो वारकरी संप्रदाय एवढा बहरलेला फुललेला आपल्याला दिसतो. आज गावागावामध्ये हरिनाम सप्ताह होतात. कुणामुळे? तर संतामुळे. म्हणून त्यांनी संस्कृती सांभाळली, त्यांनी त्यांचा धर्म जपला. म्हणून दुसरा क्रमांक संत आणि तिसरा क्रमांक आहे शूर. मग आता शूर कुणाला म्हणायचं? तर खऱ्या अर्थानं जो या देशाची सेवा करतो, या देशाकरता स्वतःच्या देहाचं समर्पण करतो, त्याला म्हणावं शूर. महाराज काय अवस्था असते त्याची. अहो तो देखील कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, त्याला देखील नाती आहेत. तो कुणाचा तरी पती आहे, पण कुठल्याच नात्याचा विचार न करता या देशासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देतो, त्याला शूर म्हणतात. त्याला माहित नाही की आपल्यावर दुश्मन कधी वार करेल, आपल्या छातीमध्ये गोळी कधी लागेल आणि आपला प्राण कधी निघून जाईल, त्याला माहित नाही. परंतु जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लढत राहतो, त्याला शूर म्हणतात. एका गीतामध्ये त्याचं वर्णन करतात. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठाई, दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो कहते हैं हम चलते हैं, खुश रहना देश की यारो, अब हम तो सफर करते हैं, जो खून गिरा धरती पर ओ खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. जोपर्यंत शेवटचा श्वास चालू आहे महाराज, तोपर्यंत त्यांनी या देशाचं संरक्षण केलं. मग खऱ्या अर्थाने या तिघांनीही यांचा धर्म जपला. म्हणून या तिघांची सती संत आणि शूर या देशासंबंधित या तिघांचं खूप मोठं असं कार्य आहे. खूप मोठं कार्य त्यांचं या देशाकरता आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय प्रथम चरणामध्ये म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग ह्यांनी सुद्धा धर्म जपला. सती संत शूर यांनी सुद्धा धर्म जपला. मग समाजाने तुकोबारायांना प्रश्न केला की तुकोबाराय एवढंच कार्य करायचं का, की धर्माचं पालन करायचं आणि पाखंडाचं खंडन करायचं, एवढंच करायचं का? तुकोबाराय म्हटले एवढंच करायचं नाही, तर ज्या भगवंताने सुंदर असा नरदेह दिला त्या भगवंताच्या नामाचं बीज वाढवणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे
म्हणजे काय? काम म्हणजे कार्य. तर संतांनी या भूतलावावरती अवतार घेतला आणि काही आगळं वेगळं कार्य ते करून गेले. आता तुमचं आमचं कार्य सांगायचं झालं महाराज, तुमचं आमचं कार्य कीर्तनामध्ये सांगण्याजोगं कार्य आपण करत नाही. मग जीवन जगत असताना माणसाने असं कोणतं तरी कार्य केलं पाहिजे की जेणेकरून आपण जरी गेलो तरी आपण कीर्ती रूपाने या ठिकाणीच राहिलो पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. एवढं सुंदर जीवन माणसाने जगलं पाहिजे. कसं जीवन जगलं पाहिजे? तर एखाद्या दिवशी आपण निवांत घरी बसले असाल तर आपल्याला भेटण्याकरता कोणीतरी आपल्या घरी आलं पाहिजे. नव्हे ज्या दिवशी आपण या विश्वाचा निरोप घेऊन जाल ना, ज्याला कळेल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. मी एके ठिकाणी खूप सुंदर वाक्य ऐकलं होतं. आता मला सांगा, मरण असावं का नसावं? पुरुष मंडळ, मरण असावं का नसावं? असावं, बरोबर. मरण असावं आपण म्हणतो, पण मरावं असं म्हणतो का? नाही. मरावं कुणालाही वाटत नाही. पण एके ठिकाणी खूप सुंदर वाक्य होतं दादा. ते वाक्य असं होतं, लिहायच्या आधी वाचायला शिका, लिहायच्या आधी वाचायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, हार मानायच्या आधी जिंकायला शिका, आणि दादा अरे मरायच्या आधी एकदा तरी जगायला शिका. असं जीवन जगलं पाहिजे. कसं की गेलो तरी आपली कीर्ती या ठिकाणी राहिली पाहिजे. तू का म्हणे का मरणाची सरे, तू का म्हणे का मरणाची सरे, तू का म्हणे का मरणाची सरे, तू का म्हणे का मरणाची सरे. कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती आपली मागे राहिली पाहिजे. असं जीवन जगलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना दादा हे जन कसं आहे, तर हे जन स्वार्थी आहे दादा. हे जन कसं आहे तर संत महात्मे आमचे वर्णन करतात. जन हे सुखाचे
दादा, अरे ज्यावेळी आपल्याला त्यांची खरी गरज असते त्यावेळी आपल्यासोबत कुणीही येत नाही, कुणी सुद्धा आपल्यासाठी थांबत नाही. म्हणतात ना, आराम के हे लोग सारे, सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के हे लोग सारे, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे पर जलने वाला कोई नहीं. महाराज, पेटवणाऱ्याची गर्दी आहे पण पेटावं लागतं मात्र एकट्याला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, गाय गोठ्यात थांबते, पैसा बँकेत राहतो, पत्नी दारापर्यंत येते, मित्र स्मशानापर्यंत येतो आणि जळावं लागतं मात्र एकट्याला. म्हणून आपण शेवटपर्यंत म्हणतो हा माझा ही माझी, पण कुणी गुणाचं नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. हा बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सुखे सोडले. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोडले. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. रानमाळेचा बाजार, रानमाळेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. महाराज, एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन बघा. एका जंगलामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा. तो गजेंद्र जंगलाचा राजा होता. आता जंगलाचा राजा म्हटल्याच्या नंतर प्रत्येक जण त्याचा जय जयकार करायचा. गजेंद्र महाराज की, कमीत कमी जे तरी म्हणा ना. आल्यापासून आम्हीच बोलतो, तुम्ही गजेंद्र महाराज की. वा वा. मग असा जय जयकार प्रत्येक जण त्या ठिकाणी करायचा. मग त्याला पाहिल्याच्या नंतर कुणीही त्याला रामराम घालायचं, जेहरी घालायचं. मग त्या गजेंद्राला अहंकार निर्माण झाला. अरे, आपल्याला बघितल्याच्या नंतर आपल्याला कुणीही जेहरी घालतं, मग आपण सर्वांमध्ये काय आहोत, श्रेष्ठ आहोत, असा अहंकार त्याला निर्माण झाला. आणि महाराज, अहंकार माणसाने जीवनामध्ये होऊ देऊ नये. कारण तिळभरी जरी होय अभिमान, तिळभर जरी अभिमान झाला तरी भगवंताला तो मेरू पर्वता एवढा वाटतो. म्हणून अहंकार माणसाने होऊ देऊ नये. गजेंद्राला अहंकार निर्माण झाला. त्या अरण्यामध्ये एक तलाव होता. मग एके दिवशी गजेंद्राला त्या तलावामध्ये जलक्रीडा करण्याची इच्छा निर्माण झाली. गजेंद्र जलक्रीडा करण्याकरता त्या तलावामध्ये उतरला. परंतु त्या तलावामध्ये नकराचं वास्तव्य होतं. आता नकर म्हणजे काय, मगर. मगरीचं वास्तव्य त्या तलावामध्ये होतं. 1-2 तास त्या जलक्रीडेचा आनंद त्या ठिकाणी गजेंद्राने घेतला. परंतु काही वेळाने त्या मगरीने गजेंद्राचा पाय धरला आणि काही केल्या ती पाय सोडायला तयार नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, परंतु त्या मगरीने गजेंद्राचा पाय सोडला नाही. आता करावं काय. मग त्यावेळी पत्नीला आवाज दिला. आता जंगलाचा राजा होता महाराज तो. त्याला काही एक पत्नी होती का, नाही, 4-5 पत्न्या होत्या, 2-3 मुलं होते. गजेंद्राचा आवाज ऐकता सर्वजण धावून आले. गजेंद्राच्या सोंडीला सोंड लावून बाहेर काढायला लागले. पण आता काही केल्या गजेंद्र बाहेर येईना. मग पत्नी म्हटली, अरे जाऊ द्या, पिकलं पान आहे, एक ना एक दिवस गळून पडणारच आहे, जाऊ द्या म्हणे, मरू दे याला, असं म्हणून पत्नी निघून गेली. महाराज, मग त्या गजेंद्राने विचार केला, अरे एवढा वारा
आला पण वाऱ्याचा स्पर्श ज्यांना होऊ दिला नाही, एवढा पाणी आला पाण्याचा थेंब ज्यांना कधी लागू दिला नाही, दुःख काय आहे याची जाणीव ज्यांना होऊ दिली नाही, आज तेच मला दुःखाच्या वेळी सोडून जातात. काय करावं? अंतकरण गहिवरून आलं आणि भगवंताला आवाज दिला, अरे कोण आहे या सृष्टीचा? भगवंत. भगवंता अरे रक्षा कर माझी. मग गरुडाची हाक ऐकताच भगवंत त्याच्या हाकेला धावून आले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. भगवंत स्वतःच्या वेगाने धावू लागले. भगवंत गजेंद्रा जवळ आले आणि भगवंताने त्या संकटातून गजेंद्राची सुटका केली. मग मला यातून सांगायचं एवढं की ज्या वेळेला आपल्याला त्यांची गरज असते त्यावेळी आपल्याला कोणीही साथ देत नाही. म्हणून जीवन जगत असताना कार्य आपण चांगलं केलं पाहिजे. पण माणसाला श्रीमंतीचा अहंकार होतो दादा, पण श्रीमंतीचा अहंकार करू नका. तुमची श्रीमंती तुम्ही बंगला, गाडी, पैसा याने पैशाने तुमची श्रीमंती मोजू नका दादा. अरे तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मग त्यावेळी तुमचे डोळे पुसण्याकरता किती हात वर येतात यावर तुम्ही तुमची श्रीमंती मोजा. म्हणून अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, हेची आम्हा करणे काम, प्रिद वाढवावे नाम. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन आपण घेऊ. असं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर 2 चरणं आपण त्या ठिकाणी सोडवलेली आहेत. तर आता शेवटची 10 मिनिटे मी तुमची घेणार आहे आणि सेवा समाप्त करणार आहे. तर जाता जाता फक्त 7 गोष्टी मी माझ्या कीर्तनातून सांगून जाईन दादा. पहिली गोष्ट म्हणजे गावागावामध्ये हरिनाम सप्ते करा. दुसरी गोष्ट गोमातेचं संरक्षण करा. अरे दादा, गाय ही आपल्या हिंदू धर्माची माता आहे. गौआ से क्या नाता है, गौआ तो हमारी माता है. गाय ही आपल्या हिंदू धर्माची माता आहे. तरी सुद्धा या हिंदुस्थानामध्ये आपल्याला कत्तलखाने पाहायला मिळतात. त्या गोमातेला उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं. नव्हे तर त्या गोमातेला चारा दाखवून जोच का ती गोमाता चारा खाणार तोच वरून खूप मोठा असा पात तिच्या अंगावरती पडतो आणि तिच्या शरीराचे 2 तुकडे होतात दादा. म्हणून सांगेन मी तुम्हाला, तुमच्या घरी चारा नसेल चारा टाकू नका, पाणी नसेल पाणी पाजू नका हो, परंतु 2 पैशासाठी त्या गोमातेला कसायाच्या हवाली करू नका. म्हणून दुसरी गोष्ट गोमातेचं संरक्षण करा. तिसरी गोष्ट दारूबंदी करा. या दारूपायी, या व्यसनापायी आज कित्येक जणांची घरं उद्ध्वस्त झाली दादा. मग तुम्हाला जर नशाच करायची ना तर दारूची नशा करू नका. कशाची नशा करा? जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाएगी. जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाएगी. अरे सिर्फ एक बार हरि नाम का प्याला पी कर तो देख, तेरी पूरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी पूरी जिंदगी सुधर जाएगी. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया
क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. म्हणून तिसरी गोष्ट म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जीवन जगत असताना माणसाने माणसं जोडली पाहिजे. माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे. कारण एके ठिकाणी वर्णन आलं बघा, खूप सुंदर वर्णन आलं की दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर अशी दीपमाळ तयार होते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा सुंदर असा पुष्पहार तयार होतो. त्याप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर असं नातं तयार होतं. म्हणून माणुसकी जीवनामध्ये जपली पाहिजे. एका प्रार्थनेमध्ये वर्णन करतात, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. एवढं सुंदर माणसाने वागलं पाहिजे, एवढं सुंदर त्या प्रार्थनेमध्ये वर्णन करतात. आणि पाचवी गोष्ट म्हणजे दादा, जीवन जगत असताना जीवनामध्ये असा एक तरी मित्र कमवा की जेणेकरून दुःखाच्या प्रसंगी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे. एका कवितेमध्ये वर्णन करतात, दुःखाड मायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि सहावी गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली दादा. म्हणून स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे. आज थोडा जर विचार केला तर आज प्रत्येक भागामध्ये मुलगी पुढे आहे महाराज. जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे. जिथं मुलगा इंजिनियर आहे मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. प्रत्येक भागामध्ये आज मुलगी पुढे आहे. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ऐका, अरे एक स्त्री या देशाची पंतप्रधान होती, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती होती. एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते, आणखी किती सांगावं. पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की बाप म्हणतो मला नको ती करटी, आजी म्हणते मला नको ती करटी. नातेवाईक देखील त्या मुलीचा तिरस्कार करतात दादा. परंतु त्या मुलीचं अंतःकरण म्हणतं, अगं आई मला देखील हे जग पाहायचंय, मला देखील जन्माला यायचंय. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझू आई. किंवा आणखी एका गीतामध्ये वर्णन करतात की ती मुलगी आईला आवाज देते, अगं आई सांग ना आई मला कोण वाचवणार. सांग ना आई मला कोण वाचवणार.
तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला कोण घालणार. होईना मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. होईना मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. दूर दूर जाताना बाबा रडणार, दूर दूर जाताना बाबा रडणार. तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला, येऊ द्या त्या मुलीला जन्माला, नका विझवू त्या वंशाच्या पत्नीला. आणि आता शेवटची गोष्ट ती म्हणजे आपण देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल दादा, परंतु घरातल्या आई वडिलांना मात्र विसरू नका. अरे आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. जिच्यावर आपण हक्कानं रागवू शकतो ती फक्त आपली आई असते. पण तरी सुद्धा आपण त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. पण ऐका ना, अरे जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांनी आपल्यावरती केलाय. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, अश्रू येती आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. सर्वात मोठा उपकार त्या आईने आपल्यावरती केला आहे महाराज. त्या आईचे उपकार आपल्याच्याने फिटणार नाहीत. ती आई कोण आहे? एका गीतामध्ये सांगतात, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. रख रख त्या रानात, तडप त्या उन्हात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिचा उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. म्हणून त्या आईला कधी विसरू नका. आणि जेवढं प्राधान्य आपण आईला देतो तेवढं प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. परंतु आज प्रत्येक कीर्तनकार कीर्तनामध्ये आईचं गुणगान गातोय महाराज, पण बिचाऱ्या बापाचं नाव सुद्धा कुणी घेत नाही. पण बाप कसा आहे? मी नेहमी सांगत असते की पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, त्याला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही हो. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. तो बाप आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण तारुण्य आपल्या लेकरासाठी झिजवतो, पण तरी सुद्धा आपल्याला आई जवळची वाटते आणि बाप मात्र पोरका वाटतो. बाप कसा आहे? तो बाप फणसासारखा आहे. फणसाच्या काट्याला घाबरून जर फणसाच्या जवळ आम्ही कधी गेलोच नाही तर त्याच्यामधला मऊ मुलायम गरा आम्हाला कधी चाखायला मिळणार नाही. त्याप्रमाणे त्या बापाच्या क्रोधाचे काटे तुम्हा आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही हो. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. मी म्हणत नाही की आई कमी आहे. आई घराचा कळस आहे, तर बाप घराचा पाया आहे. आणि पाया जर भक्कम असेल तर पूर्ण घर उभं राहतं, नाहीतर पाया कच्चा असेल दादा तर पूर्ण घर कोसळण्याची भीती असते. आई घराचं अस्तित्व आहे, मांगल्य आहे, पण बाप घराचा कणा आहे. म्हणून त्या बापाला विसरू नका. पण आज खऱ्या अर्थानं माता यशोदा, माता देवकी सर्वांच्या ज्ञात आहेत. माता यशोदा, माता देवकी सर्वांच्या ज्ञात आहेत. परंतु यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा तो बाप वसुदेव, तो मात्र कुणाच्याही लक्षामध्ये नाही. प्रभू रामचंद्रांना जाताना पाहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्य तुमच्या आमच्या लक्षात आहे. परंतु पुत्र पुत्र राम राम म्हणत प्राण सोडणारा तो बाप दशरथ तुमच्या आमच्या लक्षामध्ये नाही. रुक्मिणी माता सर्वांना माहीत आहेत,
पण माझ्या लेकराच्या मुंजीला परवानगी मिळावी याकरता देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठलपंत ते तर आम्हाला माहीतच नाहीत का? कारण आम्ही त्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही, म्हणून तो बाप आम्हाला कळलाच नाही. आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेत जाणार, त्या बापानं नवीन स्कूल बॅग आणली, नवीन वॉटर बॅग आणली, आईनं तुमच्या पायामध्ये नवीन पैंजण घातले. तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, अरे आज आपला बाप आपल्याला कुठेतरी नेणार आहे. ती मोठमोठ्याने रडू लागली, ढाय मोकळून रडू लागली. तेव्हा आई म्हणते, अहो नकाना नेऊ तिला शाळेत. परंतु बापानं ऐकलं नाही. बापानं मुलीचा हात धरला आणि बाप मुलीला घेऊन शाळेत आला. मग तो बाप जगानं पाहिला आणि जगाला तो बाप कसा वाटला हो? निष्ठुर वाटला. बघता बघता बाप मुलीला घेऊन शाळेमध्ये आला. पण शाळेत मुलगी बसत नाही. बाबा मला तुमच्या सोबत घरी यायचंय, मला नाही शिकायची शाळा. मुलगी ऐकत नाही. तेव्हा बापानं मुलीच्या कानाखाली ताडदेशी एक लावून दिली आणि बाप शाळेतून बाहेर आला. मग तो बाप जगाने पाहिला. जगाला तो बाप निष्ठुर वाटला. अरे स्वतःच्या लेकराला मारतो तो बाप कसा आहे? निष्ठुर आहे. पण बाहेर आल्याच्या नंतर डोळे पुसणारा तो बाप जगानं पाहिला नाही. अरे माझी मुलगी शिकली पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय असा म्हणणारा तो बाप जगानं पाहिला नाही. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. तो बाप कसा आहे? नारळ आपल्या सर्वांना माहित आहे. नारळ दिसायला वरून कसं दिसतं हो? कडक दिसतं. पण अमृतापेक्षाही गोड पाणी आपल्याला प्यायला देतं. मग ते पाणी म्हणजे तो आपला बाप आहे. एका कवीने कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन केलं. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखार कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटकरी होत. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून आज माझ्या कीर्तनातून फक्त 2 गोष्टी घेऊन जा महाराज. आई वडिलांची सेवा करा. एवढं जरी तुम्ही घेऊन गेलात तरी मी माझं कीर्तन सफल झालं असं समजेन. विठ्ठल 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 असो. झालेली सेवा समाप्त करणारच आहे, कारण आपली कीर्तनाची नियोजित वेळ ही संपून गेलेली आहे. म्हणून सेवा समाप्त करण्याच्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी कीर्तनामध्ये अतिशय रंग भरण्याचं काम केलं अशा आमच्या ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षा संस्थेतील सर्व विद्यार्थिनी असतील, टाळ वाजवून पावले खेळून त्यांनी सुंदर अशी साथ दिली, त्यांना देखील धन्यवाद. आणि उत्कृष्ट गायन ज्यांनी केलं, आता त्या सुद्धा खूप मोठे कीर्तनकार आहेत महाराज. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण श्वेता दिदी बढे, त्यांनी सुद्धा टाळ वाजवून गायन करून अतिशय सुंदर साथ मला दिली, त्यांचे देखील धन्यवाद. तसेच श्वेता दिदी असतील, दीपाली दिदी असतील, पूजा दिदी असतील, सर्वांचे धन्यवाद. आणि ज्यांनी मृदंगाची उत्कृष्ट साथ दिली, मी तर म्हणेन अतिशय सुंदर समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या पखवाजाचा आवाज घुमत आहे असे, आणि तुमच्या गावचं वैभव आहे महाराज, तुमच्या गावचं भूषण आहे असे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खोटे, त्यांचे देखील अंतकरणापासून धन्यवाद मानते. तसेच ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली, नव्हे तर खाली बसून ज्यांनी कीर्तन श्रवण केलं असे माझे गुरुवर्य. आता गुरुचं नाव मुखाने घेऊ नये महाराज, परंतु मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. असे माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील,
व सो भागवताचार्य कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील बाबांनी खाली बसून माझं कीर्तन श्रवण केलं, त्यांचे देखील अंतकरणापासून धन्यवाद मानते। तसेच आमचे साऊंड सिस्टीमवाले काका, त्यांनी देखील उत्कृष्ट साथ दिली। माऊलींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड येऊ नये ही भगवंताला प्रार्थना करते। तसेच आमचे गुरुबंधू विकास दादा असतील, त्यांनी देखील खाली बसून माझं कीर्तन श्रवण केलं, त्यांना देखील धन्यवाद देते। आणि तुम्ही सर्व श्रोतेजन सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं, तुमचे देखील धन्यवाद। आणि आजच्या या माझ्या कीर्तनातून जरी काही चुकलं असेल तर तुमची लेकरू म्हणून, तुमची मुलगी म्हणून माफ करा। ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी समजून माफ करा, आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्त घेतलं तरी चालेल, परंतु जे काही माझं चुकलं ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा। असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते। ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा